आता मला तुमच्या घरातले तुम्ही सगळेजण जे आहात या दोघींबद्दल सांगा, यांच्या स्वभावाबद्दल. बाबा तुमच्यापासून सुरू. सून माझी खूप छान आहे, समजूतदारपणा आहे तिच्यामध्ये. आणि ती जे एक काम करायला घेते ना एखादं, की घरात जसं एका घराला 4 भिंती असतात, ती ह्या दर्जातून निघाली ना ती ते पुढच्या दर्जावरती जाऊन भिंतीवर आपटेल किंवा काय इतकं स्पीड घेते ती प्रत्येक कामामध्ये. हो. तिला ते मग काय तिचं नवऱ्याला धरायला लागतं, त्या मुलाला सांगतो मी तिला धर म्हणून, ती जाईन भिंतीला आपटेल म्हणून. स्पीड खूप स्पीड आहे. स्पीड मुलीचे खूप दिवस त्याचं थोडेसे लहानपणी थोडेसे गेले ह्याच्यामध्ये, पण शिक्षण वगैरे त्याचं पूर्ण थोडंसं शेवटी वर्ष थोडं कमी राहिलं. तिचं लग्न मनासारखं करू शकलो नाही. ही जरा जो थोडंसं आनंद म्हणजे किंवा जो उत्साह पाहिजे तो करताना आला. काही नातेवाईकांना माझ्या त्याला मग थोडीशी आडकाठी घातली की त्यांना स्थळ पसंत नव्हतं म्हणून, आणि त्यामुळं मला हे थोडंसं विदिन शॉर्ट पिरियड मला हे कोर्ट मॅरेज करायला लागलं. पण ती म्हणली बाबा पप्पा मी करल तर तिथंच करत, त्याच्यामुळे माघार घ्यायला लागली. आता खुश समाधानी? खूप समाधानी. जावयाबद्दल खूप छान, सगळे छान आहेत एकदम. होय ना? घरची माणसंही त्यांची खूप छान आहेत, देवासारखे अक्षरशः खूप चांगले आहेत. पण तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला जी हौस मौज करायची होती लेकीची करताना आली ती? पण ठीक आहे, आता इथून पुढे सगळे सण इतक्या उत्साहात साजरे करा ना. ओके सर. की त्या राहिलेलं जे तुमच्या मनातलं आहे ना ते सगळं घालवून टाक. हो सर. आणि खूप उत्साहात सगळे आनंद साजरा करा. ठीक आहे सर. हां येस, थँक्यू सर. आमचं छोटं कुटुंब आहे, चांगलं आनंद आहे. आमची सून आहे ती चांगली, आल्यापासून आनंदी आम्ही आहे. आमचा मुलगासुद्धा छान आहे, व्यवस्थित सगळं काय ऐकतोय, वेळ ऐकतोय. अजून कोण सांगणार आहे दोघांबद्दल? आत्ता जे तिने प्रश्न टाकला की माझ्याबरोबर माझे मिस्टर बोलत नाहीत जास्त वगैरे, तसं त्याचा स्वभाव खूप छान आहे. तो बोलका पण आहे, पण त्याला जास्त बोलायला आवडत नाही, म्हणून तिने तसा काही आरोप करू नये असं मला वाटतं. आरोप नाही हो केला, गमतीत चाललंय. बोलावं, फक्त बोलावं म्हटलं सासूबाई. कारण तिला पण जास्त बोलायला आवडत नाही, ती पण तेवढंच बोलती, त्याच्यामुळे मुलगा पण सासूबाई लगेच मुलाबद्दल बोलायला लागल्या. आपला तो बाब्या. आणि सुनेबद्दल कसं म्हणजे? सून पण छान आहे आमची, मनमिळाऊ आहे, एकदम चांगली आहे. बरं. या गप्पा अशाच सुरू असताना आता मी एका मराठी चित्रपटाचं गाणं तुम्हाला दाखवणार, किंवा कुठलंही गाणं दाखवणार, त्याचा अभिनय तुम्ही करायचा सगळ्यांनी. अभिनय, ओठांची हालचाल करायची नाही, आणि तुम्ही ते गाणं ओळखायचं. आणि गाणं म्हटलं की त्याचं बक्षीस मिळणार. तुमच्या दोघींपैकी सगळ्यात आधी गाणं कोण ओळखणार ते महत्त्वाचं आहे. ओठांची हालचाल झाली तर मात्र खेळ थांबणार. 1 2 3 वाचायचं पण नाही, मनातल्या मनात. 1 2 3 वेळ सुरू झाली. बोल ना का? मुंडावळ्या, हार, लग्न. बोला. गाणं आहे. देवाचे दार्या नाही, लवकर. खंडोबा लग्न, खंडोबाचं लग्न. लवकर म्हणा. जेजुरीच्या खंडोबा जागणार या. मग हळदीला बोल ना का? मुंडावळ्या, लेक नाही, माझी साडी. 10 लग्न, 9 8 ते घोड लग्न, 7 6 घोड्याचं गाणं ते कोणतं? 5 4 नवरीने तिली कालवाय सुपारी कुठे. अभिनंदन, बरोबर आहे. खंडोबाच्या लग्नाला सुपारी काय काय बोलत होत्या त्या? खंडेरायाच्या लग्नाला म्हणा. लग्नाला नवरी नटली, सुपारी फुटली. अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे तोडे. आता पुढचं गाणं बोलू नका, बघत होते. रेडी? हा, लवकर. 10 सेकंद झाली. गाडी. 10 9 8 7 गाणं म्हणायचंय. 6 शब्द 5 लवकर सगळे. 4 3 बाहेर कुठे शोध नाही. 1 वेळ संपली. मळ्याच्या माळ्यामध्ये कोण गावी? शब्दाला बोलायचं असं मळ्याच्या मळ्यामध्ये कोण? हे काय करतो मग? मी करत होतो की हे असं करत होते, पण त्याच्यामध्ये किती येतं असं करायला पाहिजे होतं, मग झालं असतं थोडं. म्हणजे एवढं करून प्रॉब्लेम त्यांचाच आहे का? केप्र यांच्याकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी.